लिंक सेंड कर ना, लिंक ग्रुपमध्ये. ठीक आहे. चलो, गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. Today we are going to start new chapter, that is sequence and series. So as we start with the meaning of the chapter's name, so sequence and series means what? Sequence म्हणजे काय? मनीष. So sequence and series असा आपला टॉपिक आहे. Sequence means what? सिक्वेन्स लावायचा 1 2 3 कसे म्हणजे इट्स काइंड ऑफ ऑर्डर. हां, एक सिक्वेन्शियल 1 2 3 4 एका काइंड ऑफची ऑर्डर. मग अँड सिरीज म्हणजे काय की एनी टाईप ऑफ पॅटर्न. आता 1 2 3 4 5 6 ही काइंड ऑफ सिरीज झाली. 2 4 6 8 10 ही एक काइंड ऑफ सिरीज झाली. सो ते ज्यांचा डिफरन्स काय होता 2, मग ती एकच पॅटर्नचे सगळे नंबर्स होते. सो त्यांना म्हणतात आपल्याला सिक्वेन्स अँड सिरीज. मग ह्या चॅप्टरमध्ये आपले खूप सारे कन्सेप्ट्स आहेत. ते आहेत जॉमेट्रिक प्रोग्रेशन, nth टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन, सम ऑफ इन्फिनाइट जॉमेट्रिक प्रोग्रेशन, असे टाईप्स ऑफ नंबर्स आपल्याला शिकायचे आहेत. अँड प्रोग्रेशन म्हणजे काय? इफ वी गेट सम रिलेशन, आता जे काही सिक्वेन्स आहे आपली त्या सिक्वेन्सची ऑर्डर असणार आहे, राईट. त्या ऑर्डरची काही पण आपल्याला रिलेशन भेटली. आता मी काय म्हटलं की 2 4 6 8 10 ही एक आपली सिरीज आहे. ह्या सिरीजमध्ये जे काही रिलेशन आपल्याला भेटलं, काय रिलेशन आहे की 2चा डिफरन्स आहे. मग ह्या रिलेशनला आपण कुठल्या फॉर्म्युलामध्ये कनेक्ट करेल त्या ह्याला आपण प्रोग्रेशन बोलतो. ठीक आहे. मग तसंच आपल्याला जॉमेट्रिक प्रोग्रेशन असणार आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन असणार आहे, हार्मोनिक प्रोग्रेशन असणार आहे. सो दिस आर द टर्म्स अँड फॉर्म्युलाज वी आर गोइंग टू स्टडी इन दिस चॅप्टर. ओके. सो just a minute. आता माझ्यासोबतच नोट्स काढायला स्टार्ट करा तुम्ही, बिकॉज सगळं पेंडिंग राहतात नंतर गोष्टी. अथर्व तू पण. ठीक आहे. Is it or notes? व्हेरी गुड. नोट्स कंप्लीट करा. आता तर अजून पुढचे चॅप्टर स्टार्ट झाल्यावरती मागचं तर काय आठवणार पण नाही. आपण घेऊ एखाद्या थर्सडे फ्रायडेला सगळे रिव्हिजन झालेल्या लेक्चर्सचे. ठीक आहे. सो चॅप्टर्स नेम इज सिक्वेन्स अँड सिरीज. वेब सिरीज. सिक्वेन्स. हो हो, वेब सिरीज. सिक्वेन्स अँड सिरीज इट्स डिफरंट. सिरीज पण एका काइंड ऑफ ते त्यांची सिरीज असते ना, एक एपिसोड, 1 सीझन हॅज 10 एपिसोड्स. हां, त्याच्या टाईप्स ऑफ सिक्वेन्स अँड सिरीज असतात. सो फर्स्ट सिक्वेन्स अँड सिरीजमध्ये आपण बघितलं, तुम्ही पण आहे ना लेक्चरसोबत असं पटापट तिथल्या तिथे लिहायचं. सिक्वेन्स म्हणजे आपण काय म्हटलं होतं बुकमध्ये, इट इज ऑर्डर. अँड सिरीज म्हणजे काय? इट इज, there are different types of series like 1 2 3 4 5, right? So this is first
काइंड ऑफ सिरीज 2 4 6 8 अँड 10. ठीक आहे, हे असे टाईप्स ऑफ सिरीज असणार आहेत. मग आता मी परत तुम्हाला हेही सांगितलं होतं की ह्या ऑर्डरमध्ये जर का आपल्याला कुठलीही रिलेशन भेटली तर त्याला आपण प्रोग्रेशन बोलतो, प्रोग्रेशन. अँड दिस प्रोग्रेशनमध्ये आता ह्याच्या पुढे आपण शिकणार आहे तो आहे फर्स्ट प्रोग्रेशन, दॅट इज जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ठीक आहे, फास्टली फक्त. Geometric progression will be our first topic in this chapter. आणि आहे ना पूर्ण चॅप्टर जॉमेट्रिक प्रोग्रेशन वरतीच आहे. सो मोजून आहे ना 4-5 फॉर्म्युलाज आहेत. एंटायर चॅप्टर इज ऑन दिस 3 फॉर्म्युलाज. सो पटपट त्याचे तुम्ही हे कन्सेप्ट शिकून घ्या सो दॅट इट विल बी इझी फॉर यू टू सॉल्व एक्सरसाइज. सो फर्स्ट बुकमध्ये आपण हे चेक करू की सिक्वेन्सची डेफिनेशन त्यांनी काय दिली आहे आपल्याला. सो सिक्वेन्स इज अ सेट ऑफ नंबर वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन अ डेफिनाइट ऑर्डर. आता देर आर 2 टाइप्स ऑफ सिक्वेन्स, दॅट इज फायनाईट सिक्वेन्स आणि इन्फिनाईट सिक्वेन्स. मग फायनाईट म्हणजे काय, ज्यांची नंबर्स आणि टर्म्स फायनाईट आहेत म्हणजे पर्टिक्युलर आहेत. आणि इन्फिनाईट म्हणजे जे आपण काउंट नाही करू शकत, इन्फिनाईट आहेत. सो असे टाईप्स ऑफ सिक्वेन्स असणार आहेत आपल्या एक्झाम्पल्समध्ये. मग आता आपण फर्स्ट त्याच्यात बघतोय आता जॉमेट्रिक प्रोग्रेशन. इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन आपला मेन कन्सेप्ट हा असणार आहे की जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये आपले जे काही सिरीज असणार आहे त्याच्यात सपोज डिरेक्टली बरं ठीक आहे, मी तुम्हाला पहिले टर्म्स सांगून ठेवते की काय काय टर्म्स असतात की ए इंटू आर ए इंटू आर स्क्वेअर ए इंटू आर क्यूब अँड सो ऑन. ठीक आहे, हे आहेत आपले जॉमेट्रिक प्रोग्रेशनची सिरीज जे आपण आत्ता बघितलं इथे 2 4 6 8. आता तो कुठलाही XYZ नंबर असू शकतो, वी डोंट नो. आपण बघूयात आता टर्म्सची व्हॅल्यूज घालून. सो फर्स्ट मी म्हणते की ए इज इक्वल टू युअर फर्स्ट टर्म, ठीक आहे. अँड देन कम्स युअर मेन थिंग इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन काय आहे की कशावरून तुम्ही ठरवणार की हा जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. तर आपण त्यांचे रेशो घेणार आहे कुठले टर्म्सचे. आता ए आहे आपला तो मी हा जो ए आहे आपला तो आहे आपला T1 बिकॉज इट इज टर्म 1. दिस इज युअर T2, दिस इज युअर T3 अँड दिस इज युअर T4. ओके, ते टर्म्सची नावं मी फक्त डिनोट केले. आता जर का मला चेक करायचे की हा वेदर इट इज अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन ऑर नॉट. सो जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे का नाही बघायला आपण
त्यांचा रेशो फाइंड आउट करणार आहे. सो आर इज इक्वल टू जे काही असणार आहे टर्म दॅट इज युअर, आता इथं आपण बघितलं ए इंटू आर, सेकंड T2 काय आहे आपला, T2 इज इक्वल टू ए आर. मग त्याच्यातला ए तर आपल्याला कळला, तो काय आहे, फर्स्ट टर्म. गुड. सो इट इज युअर फर्स्ट टर्म अँड आर इज युअर रेशो. मग आता कसला रेशो, आर आपला असं रेशो असणार आहे जो आपल्याला T2, सो आर आपण बघू काय असणार आहे, आर इज इक्वल टू Tn प्लस 1 अपॉन Tn. ठीक आहे, Tn प्लस 1 अपॉन Tn जो आहे तो आपल्याला असणार रेशो. आता Tn प्लस 1 म्हणजे काय ॲक्च्युली की आहे ना, आणि खाली आहे Tn. Tn हा आपला कधी पण स्मॉलर नंबर असणार आहे डिनॉमिनेटरला, आणि वरती काय दिलं आहे प्लस 1, म्हणजे एक ह्यानी म्हणजे विथ ॲटलिस्ट 1 नंबर तो ग्रेटर असणार आहे. सो आपला T2 कधी पण फाइंड आउट करताना आपण काय करणार आहे, नेहमी आता T1 आपण T2 आपण T1 घेणार T2ला. ठीक आहे, आरचा तरी फॉर्म्युला क्लिअर झाला. हां, हे आरचा फॉर्म्युला Tn प्लस 1 अपॉन Tn इज इक्वल टू Tn अपॉन Tn मायनस 1. हे पण होऊ शकतं, तो त्याच्यापेक्षा छोटाच असणार आहे. समजतंय ना? हो. सो एक्झाम्पल काय, सपोज टर्म 5 जर का मी इथं घेतला तर खाली काय असणार, T4 किंवा T3, T2, T1, बट T6 असू शकतो का, नाही. आपण डिनॉमिनेटरला न्यूमरेटरपेक्षा छोटाच नंबर घेणार. सो दिस इज युअर रेशो काइंड ऑफ. आता जर का मला चेक करायचं आहे की ही सिरीज जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे का नाही, तर ते मी नाही, टर्म ऑफ nth टर्म, म्हणजे तो Tn म्हणजे T वेगळा आणि n वेगळा असं नाही आहे. आपण टर्मला डिनोट करतोय. आता सी, आता इथे मला Tnच्या ऐवजी टर्म आहे माझा, टर्म ॲज इट इज राहणार. कुठला टर्म असेल, सपोज 2, सो सेकंड टर्म असं. ठीक आहे, सेकंड टर्म अपॉन आता Tn मायनस 1 दिलंय, 2 मायनस 1, मग इथं काय असणार, T2 अपॉन T, 2 मायनस 1 1. काय झालं, हां बरोबर, तसं T5 अपॉन T4, एक नंबर कमी असणार आहे. सो ह्या टाईप्समध्ये आपले रेशोज असणार आहेत इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, असू देत इथेच. सो हे झाले आपले टर्म्स ऑफ GP कळले. फर्स्ट टर्मला आपण A डिनोट करतो, रेशोला आपण R डिनोट करतो, आणि जेव्हा सिरीज असणार आहे तेव्हा काय असणार आहे, AR स्क्वेअर, AR क्यूब अँड AR होल रेज टू 4. ठीक आहे, अँड सो ऑन. मग एक्झाम्पल्स बघूयात का आपण, एक जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे का नाही ते तुम्ही सांगणार आहे मला आता. Example, first one is, see, suppose 2 4 8 32. ठीक आहे, नाव मनीष, वी हॅव टू चेक की आता हा आपला जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे का नाही. सो फर्स्ट की मला रेशो काढून बघू आपण. रेशो कसं काढणार मी, फर्स्ट तर T2 अपॉन T1,
सो T2 इज माइन काय T2 टर्म 2 हां राईट 4. सो 4/2 इज इक्वल टू 2. 2 1 जा 2 2 2 जा 4. सो आता सेकंड पण बघू आपण की T3/T2 इज इक्वल टू थर्ड टर्म कुठला आहे हां ना ठीक आहे मग 4 1 जा 4 4 2 जा 8. मग अजून एक घेऊन बघते दॅट इज T4/T3. म्हणजे आदल्या संख्यात मायनस करायचं होतं T2 मायनस T1 T2 मायनस T1. मग तेच झालं ना दोन रेशोंचे आपण टर्म्स. ठीक आहे पण हे मेथड अरिथमॅटिक मीनमध्ये आपण करतो वाटतं ते आणि हे आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये आपण रेशोचा डिफरन्स घेतो. सो रेशो काय T4/T5. फोर्थ टर्म आहे आपला 16 आणि 32. येस डिनॉमिनेटर मोठा नसणार आहे. T3 इज 8 ना. सो आपला हे काय येणार आहे रेशो. सो इथं मला काय तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं आहे की दिस रेशो 2 2 आणि हा खालचा एक 2 सेम रेशोज भेटले आपल्याला. इट मीन्स दॅट इट इज अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. मग आपण हे सिरीज सांगू शकतो की येस इट इज GP. इट इज GP. मग आपल्याला मेन असणं पाहिजे की ना कॉमन डिफरन्स पाहिजे त्याच्यात. सो कॉमन डिफरन्स आपला 2 आहे. सो वी कॅन कन्सिडर इट दॅट इट इज अन जॉमेट्रिक प्रोग्रेशन. गुगल पे पण म्हणू शकतोस ओके नो प्रॉब्लेम. पण फक्त लक्षात ठेवा फॉर्म्युला अँड ऑल. ठीक आहे. नाव कमिंग टू टेक्स्ट बुक. कॉमन रेशो बघितला. इथं फ्यू एक्झाम्पल्स आहेत अँड प्रॉपर्टीज ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन दिलेत त्यांनी. रेसिप्रोकल्स ऑफ द टर्म्स ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन आर ऑल्सो इन अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. म्हणजे जे काही टर्म्स आपण घेतले आत्ता सपोज T2 होता आपला 4. सो 4 असल्यावरती त्याचा आपण 1/4 घेतला. तर रेसिप्रोकल्स ऑफ द टर्म्स ऑफ अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन आर ऑल्सो इन अ GP. त्यांचा जर का रेसिप्रोकल घेतला आणि परत त्यांचा रेशो आपण काढला तर आपल्याला सेमच कॉमन डिफरन्स भेटणार आहे कॉमन रेशो भेटणार आहे. सो त्यांनी जस्ट सांगितलं की रेसिप्रोकल असला तर जॉमेट्रिक प्रोग्रेशन असणार आहे. एक्झाम्पल्समध्ये आपण बघू हे. इफ ईच टर्म ऑफ द GP इज मल्टिप्लाइड और डिवाइडेड बाय अ नॉन झिरो कॉन्स्टंट देन द रिझल्टिंग सिक्वेन्स इज ऑल्सो अ GP. ठीक आहे. सेम GPनी GPला मल्टिप्लाय केलं तर तो GPच असणार आहे. GPनी डिवाइड केला किंवा तो नॉन झिरो नंबर असेल तर तो GP असणार आहे. इफ ईच टर्म ऑफ द GP इज रेज्ड टू द सेम पॉवर द रिझल्टिंग सिक्वेन्स इज ऑल्सो GP. ठीक आहे. एक्झाम्पल्स एक्सरसाइज बघू आपण. झाला. हा एकच कन्सेप्ट आहे ज्याच्यावर आपला पूर्ण एक्सरसाइज 4.1 आहे. ठीक आहे. सो फर्स्ट 4.1 एक्सरसाइजमध्ये व्हेरीफाय वेदर द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर जॉमेट्रिक प्रोग्रेशन. इफ सो फाइंड TN. TN म्हणजे काय टर्म काढायचं आपल्याला nth टर्म ऑफ. TN इज इक्वल टू फर्स्ट टर्ममध्ये आपण काय करणार TNth टर्म इज इक्वल टू अजून काय फॉर्म्युला राहिला का आपल्या ह्याच्यात. सॉल्ट आणि T2/T1 करणार आणि मग कॉमन हां डिनॉमिनेटरमध्ये 0 असेल तर तो इन्फिनाईट येतो. सो कधीच डिनॉमिनेटरमध्ये नॉन झिरोच पाहिजे.
त्यांनी दिले ना इथं की डिनॉमिनेटर शुड बी अ नॉन झिरो नंबर. ठीक आहे, अजून एक कन्सेप्ट आहे की फॉर्म्युला एक राहिला आहे आपला की टी nth टर्म सी जनरल टर्म और द nth टर्म ऑफ द जी पी. आता nth टर्म जर का आपल्याला काढायचा असेल तर टी एन इज इक्वल टू ए इंटू आर रेज टू n मायनस वन हा फॉर्म्युला आहे. आणि ह्याच्यामध्ये हे नोट डाऊन करा काय. टी एन इज इक्वल टू ए रेज टू आर n मायनस वन. ठीक आहे, मग आता त्यांनी एक्झाम्पल पण खाली दिलं आहे की सिरीज असेल 2 8 32 128 आणि 5 112. सो आता ही जी आपली सिक्वेन्स आणि सिरीज आहे त्याच्यात आपल्याला पहिले तर हे चेक करावं लागेल ना की फर्स्ट टर्म कुठला आहे 2 अँड युअर nth टर्म सो रेशो काय असणार आहे, रेशो फाइंड आउट करायचा, ए टर्म फाइंड आउट करायचा, त्याच्यानंतर ना व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचे. सो 4 टू जा 8 रेज टू n मायनस वन आहे ना, ॲज इट इज दिले त्यांनी. सबस्टिट्यूट करून आहे ना आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आणि nth टर्म तर दिलाच नाही आहे ना, सो n ॲज इट इज राहणार. जर का त्यांनी सांगितलं असतं की 9th टर्म काढा किंवा 5th टर्म काढा, सो T5 म्हणून आपल्याला माहिती असतं. सो T5मध्ये ए ची व्हॅल्यू, आर ची व्हॅल्यू आणि n असणारे 5, सो 5 मायनस 1 अँड डन. ठीक आहे, सो एक्सरसाइज 1.1 मध्ये बघा, ट्राय करा येतोय का, नाहीतर उद्या आपण घेऊ एक्सरसाइज. सो मी आहे ना अजून एक कन्सेप्ट आहे ती एक क्लिअर करते. सम ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणून बघ बरं पेज नंबर कुठला आहे. सम ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. T9 काढायचं राहिलं का a प्लस n मायनस वन इंटू टी फॉर्म्युला आहे. nth टर्म मध्ये ए प्लस एन मायनस कुठलं म्हणतोस तू. आता T8 काढायला लावला होता. हे बघितलंय, दिलाय ना आता इथेच बघितलं मी. टी nth टर्म इज इक्वल टू ए इंटू आर एस टू एन मायनस वन. nth टर्म फाइंड आउट करायची असेल तर ठीक आहे. सो पेज 4.1 ना, 4.1 नंतर ना हा एक न्यू कन्सेप्ट आहे की सम ऑफ द फर्स्ट एन टर्म्स ऑफ द जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ठीक आहे, सम ऑफ एन टर्म्स ऑफ द जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये नोटबुक मध्ये या. सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स. ओके, so first n terms फॅन बंद करायचा आहे का. सो सम म्हणजे आपलं काय असणार आहे, सम इज युअर एस एन. ठीक आहे, आणि जर का आम्ही सिरीज घेतली 2 4 8 16 32 आणि 64 अँड सो ऑन,
आणि मग ह्याच्यात आपल्याला काय कळतंय की माय गॉड, सो दिस इज युअर T1, दिस इज युअर T2, T3, T4, T5 अँड दिस इज युअर T6. आता जर का मला काढायचे सम ऑफ 2 नंबर्स, मग काय येणार? राईट, व्हेरी गुड. सो T2, नो S2 काढायचं आहे. सम ऑफ 2 नंबर्स विल बी T1 प्लस T2. व्हेरी इझी. S3 काढायचं असेल तर T1 प्लस T2 प्लस T3, म्हणजे सम ऑफ 3 नंबर्स, सम ऑफ ऑल फर्स्ट 3 टर्म्स विल बी युअर सम S3. मग S4 साठी आपण असं काढणार, S4 इज इक्वल टू T1 प्लस T2 प्लस T3. आणि हे ठीक आहे की आपल्याकडे एक काउंटेबल फायनाईट नंबर्स होते, सो मी हे डिरेक्टली, मला माहिती होतं की S2 काढायचं होतं तर T1 T2. इफ आय से यू की फाइंड आउट S20, S98, मग एवढे मोठे नंबर्स कसे मी फाइंड आउट करणार आहे, सम कसं घेणार आहे ह्यांच्या सगळ्यांसाठी, बरोबर ना? हां, मग समसाठी आपल्याला एक फॉर्म्युला दिला आहे त्यांनी, सो दॅट आपण कुठलेही मोठे मोठे नंबर्स किंवा इन्फिनाईट नंबर्सची सिरीज असती त्यांचं आपण ॲडिशन करू शकतो. मग ते ॲडिशन किंवा दॅट फॉर्म्युला इज, सो SN, सम ऑफ n नंबर्स इज इक्वल टू A इंटू R रेज टू n मायनस 1 अपॉन R minus 1. ओके, इथं R इज, हो, म्हणजे इथं मेन काय आहे की आपला पूर्ण सम ऑफ नंबर्स डिपेंड असणारे R वरती. R काय आहे आपला? रेशो आहे, रेशो. सो जो कॉमन डिफरन्सवाला रेशो असणार आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा, तो रेशो असणार आहे. जर का तुला चेक करायचे की तू ह्या अजून एक फॉर्म्युला आहे आपल्याला टू फाइंड SN, दॅट इज SN इज इक्वल टू A इंटू 1 मायनस R रेज टू n अपॉन 1 मायनस R. आणि हा फॉर्म्युला कधी यूज करणार, वेन R इज लेस देन 1. ठीक आहे, म्हणजे रेशो, जे काही रेशो मी एक सिरीज असणार आहे त्या सिरीजमध्ये रेशो हां निगेटिव्ह असेल, नॉन झिरो नाही, निगेटिव्ह असेल तर त्या नंबरसाठी मी हा फॉर्म्युला, खालचावाला फॉर्म्युला यूज करणार. अँड इफ माय रेशो इज ग्रेटर देन 1, देन मी प्लस येईल का खाली? नाही नाही, फॉर्म्युला बघ ना बुकमध्ये, पेज नंबर सम ऑफ इन्फिनाइट नंबर्स, पेज नंबर 51 वर बघ. इज इट देअर? मग हे दोन फॉर्म्युलाज आपण मोठे मोठ्या सम्स किंवा जे आपल्याला नंबर्स इन्फिनाइट आहेत त्याच्यासाठी आपण यूज करणार आहे. ओके, सो आहे ना, पटकन आतापर्यंत आपण जे जे काही लिहिलं आहे, फॉर्म्युलाज लिहिले आहेत ते नोट डाऊन. अथर्व, थांब मी दाखवते स्क्रीनवरती. सगळ्यांनी पहिले नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. कुठून लिहायचं तुम्हाला? ठीक आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. प्रॉपरली राईट, प्रॉपरली इन युअर नोटबुक एव्हरीवन. सो रिमेनिंग, अथर्व आहेस ना तू? सम ऑफ नंबर प्रॅक्टिस घ्यायचा आधीच घेऊन
काय काय सम ऑफ द फर्स्ट टर्म नंबर म्हणजे आधी प्रॅक्टिस घ्यायला पाहिजे तर मग ते हां नाही मी का शिकवले कारण की हे दोन कन्सेप्ट्स आहेत आणि अजून एक राहिला आहे तो हार्मोनिक प्रोग्रेशन आहे. मग जास्त अवघड नाहीच आहे ना की विसरशील टाईप्स, दोनच फॉर्म्युला आहेत. ह्याच्यात काही डाऊट आहे का आत्तापर्यंत शिकलो त्याचं? नो ना. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत ह्या चॅप्टरमध्ये. कन्सेप्ट्स खूप कमी आहेत पण एक्झाम्पल्स जास्त आहेत. खाली देऊ का वर? थांब. फॉर्म्युला आहे ना आर पास. ठीक आहे. R इज इक्वल टू TN ब्लॅक अँड व्हाईट का दिसतंय रेकॉर्ड? रेशो फाइंड आउट करायचं फॉर्म्युला. हां रेशो फाइंड आउट करायचं. स्मॉल आर मध्ये लिहा तो बिकॉज दॅट इज द राईट वे. करेक्ट करते. माऊस अथर्व इज नॉट रिप्लाइंग. ठीक आहे. काय माहिती ते माहिती नाहीये. जस्ट sum of first n terms of GP ना. ठीक आहे. इथपर्यंत झालं सगळं.
आता आपण आहे ना एक एक्झाम्पल घेऊ सम ऑफ एन टर्म्सचा. टेक्स्टबुकमध्ये सॉल्व्ड एक्झाम्पलमधला फर्स्ट वन. फर्स्ट टर्म सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये आपल्याला पण फर्स्ट टर्म दिला आहे ए, सेकंड रेशो दिला आहे आर इज इक्वल टू 2 अँड थर्ड दिला आहे एस एन फॉर द जॉमेट्रिक प्रोग्रेशन. मग एस एन काढायचा फॉर्म्युला काय आहे आपल्याला? आता चेक करायचं की रेशो ठीक आहे. इन केस चुकून जर का फॉर्म्युला आपण तेच वापरला, दोन फॉर्म्युलाज आहेत फॉर फाइंडिंग सम ऑफ नंबर. इफ यू यूज सेम फॉर्म्युला चुकून जरी यूज केला तरी आन्सर प्रोबॅबली सेम येणार आहे. हां, प्लस पण नाही आहे ना, मायनस मायनसच आहे. फक्त 1 मायनस आर रेस टू एन अपॉन 1 मायनस आर आहे आणि इकडे काय आर रेस टू एन मायनस 1 आहे. सो नंबर्स इकडे असणार आहेत. सो तेवढाच डिफरन्स आहे. मग आता इथे आपण काय केलं बघ, ए इज इक्वल टू 1, आर इज इक्वल टू 2 आणि एस एन फाइंड आउट करायचं आहे. एस एनचा फॉर्म्युला दिला, रेशो जर आपला ग्रेटर दॅन 1 आहे. सो फॉर्म्युला काय असणार आहे? 1 मायनस आर रेस टू एन अपॉन 1 मायनस आर. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले. काय डिफिकल्ट होतं काय ठीक आहे. मग अशा टाईप्स ऑफच नंबर्स असणार आहेत. हा वाला बघ, फिफ्थ सॉल्व्ड एक्झाम्पल, फिफ्थ वन. काय फिफ्थ वन? आर दिलाय, एस 10 दिलाय, ए फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे ना. ठीक आहे. हे बघ सॉल्व्ड एक्झाम्पल तर सगळे ह्याच फॉर्म्युलावरती आहेत. काही डाऊट असलं तरी आपण सगळे एक्झाम्पल्स उद्याच बघू, एक लेक्चर त्याच्यासाठी. कन्सेप्ट झालेत, उद्या फक्त एक हार्मोनिक प्रोग्रेशनचा कन्सेप्ट बघू आणि बाकी एंटायर एक्सरसाइज 4.1, 4.2 आणि बघू पुढे काय आहे ते. ठीक आहे. सो एव्हरीवन 4.1, 4.2 ट्राय करून या घरी. जे काही डाऊट असेल उद्या आपण डिस्कस करू आणि काही एक्झाम्पल्स आपण उद्या घेणारच आहे. आज फक्त कन्सेप्ट सेशन होता. ठीक आहे. सो वी विल वाइंड अप फॉर टुडे आणि उद्या कंटिन्यू करू आपण. बाय.